सागर देशमुख प्रभाग क्रमांक 19 साईनगर अकोली या प्रभागातनं अप्रवर्गातनं म्हणजे ओबीसी प्रवर्गातनं उमेदवार म्हणून उभा आहे. मला सर्वप्रथम मी माझा थोडक्यात परिचय करून देतो. मी गेल्या 20 वर्षापासून राजकारणात आणि समाजकारणामध्ये ॲक्टिव्हली काम करत आहे. ते काम करत असताना मला असं जाणवलं की आपण ज्या प्रभागामध्ये राहतो, जो साईनगर आणि अकोली प्रभाग आहे, इथली हालत अत्यंत हलाखीची झालेली आहे. इथले नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांनी कुठल्याही पद्धतीचं काम केलेलं नाही. अक्षरशः प्रभाग हा 9 वर्ष 10 वर्ष मागासलेला आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संजूभाऊ खोडके यांच्या नेतृत्वात, कृपाताई खोडके यांच्या नेतृत्वात मला त्यांनी उमेदवारी दिली आणि आम्ही ज्यावेळेस प्रभागामध्ये फिरत होतो त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की जे आता जे महापौर होते त्या महापौरांनी कुठल्याही पद्धतीचं काम केलेलं नाही. मला कोणावर टीकाटिप्पणी करायची नाही, कारण की मी काम करण्यात विश्वास ठेवतो, ना की कोणावर टीकाटिप्पणी. पण जी सत्य परिस्थिती आहे ती लोकांसमोर आली पाहिजे की महापौरसारखा व्यक्ती या प्रभागामध्ये काम करतो आणि त्याच्या प्रभागामध्ये, त्याच्या स्वतःच्या गल्लीमध्ये, त्याच्या रस्त्यापोळ्यामध्ये साधे रस्तेसुद्धा नाही. तर मला असं वाटते अत्यंत खंतजनक गोष्ट मला असं वाटते इथे आहे. म्हणून माझी येथील जनतेला अनुरोध आहे की जे इथे कामं याच्या आधी झालेले आहे, 9 वर्ष झालेले आधी आहे, जेव्हा आमच्या आमदार फुलबाताई खोडके बडनेरा विधानसभेच्या आमदार होत्या, आमच्या नेत्या लीनाताई नंदा ह्या जेव्हा महापौर होत्या, त्यांच्याच काळात झालेले कामं इथे आम्ही सातत्याने पाहत आलेलो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीने युवा स्वाभिमान पार्टी आणि भाजप एकमेकांसोबत भांडत आहे, अशा भांडणामध्ये इथल्या साईनगर प्रभागाचं हे नुकसान होत आहे. हे जनतेला लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला भांडण नको, आम्हाला विकास हवा आहे आणि विकास हा विकासासारखाच झाला पाहिजे. एकीकडे उद्घाटन कोणी करायचं, त्याचं श्रेय कोणी घ्यायचं या वादात न पडता सामान्य जनतेचा निराधार झाला पाहिजे आणि त्यांचा काम पूर्ण झालं पाहिजे. याच्यावर आम्ही 4 उमेदवार लक्ष केंद्रित करत आहे आणि संजूभाऊ खोडके यांच्या नेतृत्वात आमचे 4 उमेदवार अ ब कडमधील घड्याळातील 4 उमेदवार आम्हाला नक्की आश्वस्त आहे की साईनगर अकोली प्रभागातील जनता आम्हाला विजयी करतील आणि येणाऱ्या 15 तारखेला घड्याळसमोरची चिंतन दाबून ते आम्हाला विजयी करतील एवढा विश्वास आहे. धन्यवाद.